त्या पाचपुतेचं असं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा ती फाईल अपडेट केली तेव्हा तू तिथे होतास. आदित्य मला भेटून आत गेला, मग मी उठलो. हा तिथे बसला. मला जर माहित असतं ना हा असं काही करणार आहे तर मी तिथल्या तिथे हटकला असता वहिनी याला. नक्की माहित नव्हतं की माहित होतं हा हे करतोय म्हणून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी गार्ड म्हणून थांबला होतास. त्याला कोणी बघते की नाही हे बघण्यासाठी थांबला होतात का? आता तुम्ही ठरवूनच मला गुन्हेगार ठरवलं असेल तर आता मी काय बोलणार नाही का. राजवर्धन तुला हवंय का मी तुरुंगात जायला? माझं सोड, तुझी तयारी आहे का तुरुंगात खडी फोडायची? राज वहिनी तुम्ही एक काम करा, याच्या बरोबर ना तुम्ही मला सुद्धा तुरुंगात टाका. म्हणजे राजवर्धनचं समाधान होईल. म्हणजे राजवर्धन तरी सुखाने राहिलंय ते. मी काय मी तिथे तुरुंगात हार्ट अटॅकने मेलो तरी चालेल. असं काही होत नसतं. आणि आलाच तरी तिथे डॉक्टर्स अवेलेबल असतात. राज, बस बस वहिनी तुम्ही एक काम करा, पोलिसांना फोन करा आणि बोलवा आणि मला पाठवा तुरुंगात. निदान हे सगळं ऐकावं तर लागणार नाही. हे असले आरोप पचवण्यापेक्षा मी तुरुंगात जाऊन मेलेला बरा. बोलवा तुम्ही बोलवा. सुदर्शन थांब आधी, तू शांत हो. हे बघ, तुझ्यावरती कोणीही कसलाही आरोप करत नाहीये. मला फक्त खातरजमा करून घ्यायची होती म्हणून तुला इथे बोलवलं. आणि उद्या जर कोर्टात याच्या विरुद्ध साक्ष द्यायला लागली तर तुला त्याची कल्पना असावी म्हणून. राज, पाचपुत्यांनी मान्य केलंय ना हे सगळं त्यांनी केलंय म्हणून. त्यांनी कोणाचं नाव घेतलंय का? मग तू कशाला अजून पाठे पडतोय या प्रकरणाला? तुरुंगात कोणाला आणि कसं टाकायचं हे तुम्ही ठरवा. मी काकूंना आणायला जातो. काऊ, अगं काऊ, तुला किती फोन केले आम्ही, तू फोन का नाही उचलत आहेस? मी पण फोन केला होता राजवर्धन सरांना, पण त्यांनी कुठे उचलला? अगं काऊ, कामात असेल तो तेव्हा. सध्या खूप कामात गुंतलाय तो. आणि काऊ, आम्ही तरी तुझी किती काळ वाट बघायची ना. बरं, पण वैदेही मला इथे अजिबात करमत नाहीये ग. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. अगं काऊ, आम्हालाही खूप आठवण येते तुझी. खरं तर असं वाटतंय तुला सांगावं ये इथे निघून परत. पण असं कसं म्हणू काऊ? तात्यांचं म्हणणं पण बरोबर आहे ना काऊ. जे झालं त्याचा तुला जितका त्रास झाला तेवढा तात्यांना पण झाला.
म्हणून दुखावलेत ते. जाऊ दे. तू कशी आहेस? वॉशिंग मशीन नीट लावतेस ना तू? आणि बेसिनचा नळ नीट बंद करत जा, नाहीतर तो गळत राहतो. आणि घरातून बाहेर पडताना व्यवस्थित सगळं बंद केलंय की नाही हे 10 वेळा चेक करत जा. हा? हो 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 काऊ, मी सगळं व्यवस्थित करते. आता सध्या खूप घाईत आहे. मी एक सरप्राईज प्लॅन केलंय. सरप्राईज? कसलं ग? माझा प्रिन्स चार्मिंग येतोय मला भेटायला. बरं आहे तुझं, तुझ्याजवळ तुझा प्रिन्स तरी आहे. काऊ, मला प्रिन्सचा फोन येतोय. मी तुला नंतर फोन करते. बाय 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 बाय. घाईत आहे मी. बाय बाय. अगं बाई. हा राज, कुठेस तू? येतोयस ना जेवायला? मी गुहागरला चाललो. गुहागरला? काकून राहणार. बाय. सोडणार नाही मी ते राजला. माझ्यासारख्या नागाच्या शक्तीवर पाय दिलाय. एक ना एक दिवस त्याला भोगावंच लागणार आहे. पण काय झालंय सांगा तरी मला. थोडक्यात बचावलो. आत्ता ह्या क्षणी तुरुंगात असतो. माझा आजवरचा सगळा अनुभव पणाला लावून मी काही ना काही कारण देत होतो. राजवर्धन माझा पिक्चर सोडायला तयार नाही, मलाच टार्गेट करत होता. नशीब रत्नमाला वहिनीने त्याला वेळीच आवरलं. गेला आता कावेरीला आणायला. काय? राजवर्धन कावेरीला आणायला गेलाय? मग काय, कावेरी निर्दोष सिद्ध झाली, मग तिला घेऊन यायला नको? झालं म्हणजे आपण पुन्हा एकदा जिथे होतो ना तिथे येऊन पोहोचलोय. मग आता कावेरी पुन्हा एकदा माहेरच्या चहामध्ये येणार. मग तो राजवर्धन तिच्या मागे मागे माहेरच्या चहामध्ये येणार. ते दोघं मिळून आपल्या आदित्यला बाजूला करणार आणि पुन्हा एकदा आपण या घरात गुलाम बनून राहणार. आकांक्षा, माझं डोकं फिरलंय. पाणी घेऊन ये जा. पाणी थंड आणू का की त्यापेक्षा सरबतच आणू? नाही, असं करा ना, 2-2 घूट प्याज जा. म्हणजे काय, जीवाला शांती मिळते. आकांक्षा, डोकं फिरवू नकोस माझं. मग काय करू मी आता? काय करू आता? यापुढे असंच बोलायची आणि असंच वागायची सवय करून घ्यायला लागली. एवढा मोठा धक्का बसल्यानंतर माहेरचा चहा ताब्यात घेण्यासाठी इंचभर तरी पुढे सरकायला जमणार आहे का तुम्हाला? जमणार आहे? आकांक्षा, बस. खूप बोललीस. एवढ्यात हार मानणाऱ्यातला नाहीये मी. करेक्ट वेळ येऊ दे, मग बघ माहेरचा चहा कसा ताब्यात घेते ते. बाबा, जेवायला बोलव. चल आलो. कोण आलं? राज तर कावेरीला आणायला गेलाय.
राज आहे? राज, अहो. राज बाहेर आहे ना. अरे काय चाललंय? राज कुठे गेलाय? तो कावेरीला आणायला गेलाय. गेला, पण मला वाटलं तो लेट नाईट निघेल म्हणून मी आत्ता आलो. त्याला नाईट ड्राईव्हची सवय आहे ना यार. मला पण जायचं होतं, आता कसं जाऊ मी? हे काय सगळं कॅन्डल लाईट डिनर वाटतं. तू काय डेट प्लॅन केली आहेस का? कुणी येणार आहे का? हे सगळं तू माझ्यासाठी केलं आहेस? पण तुला कसं कळलं ग मी येणार आहे ते? कॅरेमल कस्टर्ड? मला वाटलं तू फालुदा मागवशील आपल्या आवडीचा. नाही, पण हे पण चालेल. पण तुझी काही हरकत नसेल तर थोडं खाऊ का? थोडंच. थोडं कशाला, सगळंच खा ना. थँक्यू फालुदा ग. काऊ काय मग वैदेही, कशी चालली आहे तुझी डेट? काय म्हणतोय तुझा प्रेम? तू हे विचारायला फोन केलायस का? हो मग म्हटलं जरा छळूया तुला एक फोन करून. मग आलाय की नाही तुझा तो प्रिन्स? का अजूनही ताटकळत ठेवलंय तुला त्याने? वा 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 फालुदा गर्ल, मस्त आहे एकदम. क्या बात आहे, मजा आली. हा, एक मिनिट वैदेही, बच्चू मामा आहेत का ग ते? म्हणजे तुझा तो प्रिन्स बच्चू मामा आहेत? कावेरी फोन ठेव. अगं पण काहीच हरकत नाहीये बच्चू मामा असले तरी. प्रेम काय कुणावरही होऊ शकतं. वा 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 फालुदा गर्ल, मस्त आहे. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मला अजून एक मिळेल का? अगं चिडू नकोस. अजून एक कशाला, हे सगळंच खा ना. अगं फालुदा गर्ल, अगं मी मस्करी करतोय. प्रेमात रागवली वाटतं. ठीक आहे. मॅडम कुठली भाजी वाढू? दोन भाज्या केल्या आहेत ना, मग ही वाढू का ही वाढू? आकांक्षा, काय चाललं तुझी? बस झाली तुझी ना, गप्पा जेवायला बस. उगाच इरिटेट करू नकोस पाहिजे. एक मिनिट सुदर्शन, तुला कोणी सांगितलं की मला इरिटेट होतं आकांक्षाच्या वागण्याने? नाही, तिने ठरवलंय ना हे असं वागायचं. म्हणजे हे असं वागून तिने केलेलं चुकीचं ती प्रायश्चित्त घेत असेल आणि त्याच्यातनं जर तिला समाधान मिळणार असेल तर काही हरकत नाही. मला नाही त्रास होते आकांक्षा तुझ्या या वागण्याचा. काय विचारलं होतंस मला? कुठली भाजी वाढू? नाही, त्याआधी दोन भाज्या केल्या आहेत. नाही, त्याआधी काय म्हणाली होतीस? मॅडम कुठली भाजी वाढू? ही का ही? नाही, ही भाजी.
अगं सुदर्शन सरांना वाट ना. हो हो. बरं आकांक्षा मी चटणी करून ठेवली ती घेऊन ये. बर काय? बरं मॅडम. घेऊन. आणि आकांक्षा मी मला लोणचं हवंय ते पण घेऊन. हो मॅडम. लोणचं मॅडम. अगं काय आहे? आमटी मध्ये डाव कुठे आहे? नुसतीच डाळ आहे, कशाने घ्यायची? बरं आणते मॅडम. हा चल घेऊन ये. मी घेऊ नाही मॅडम. आमटी वाट. हो. आणि आकांक्षा ते जेवण झाल्यावरती काय म्हणतात रे आपल्याला हॉटेलमध्ये देतात ते? फिंगर बॉल. करेक्ट, ते फिंगर बोल मला पाहिजे, त्याच्यासाठी पाणी गरम करेक्ट. बरं. अगं चाललीस कुठे? जरा आदित्य सरांना विचार त्यांना काय हवंय नको. आई मला जरा भात वाट. भात वाढू का? वाटते ना. आई मला भाजी वाढा थोडी. तू नाही सांगायचंस मला काही वाढायला. तू नाही असा हुकूम करायचास माझ्यावर. मी सासू आहे तुझी, कळलं? आणि तू सून आहेस माझी. मला सांगते भाजी वाढायला. चपाती वगैरे काही वाटलंच नाही मला. हो देते ना चपाती. एक पोळी द्या. ठीक बस. सगळ्यांची झोप उडवून मॅडम इथे आरामात झोपल्या. काकू. हो काकू. काकू. हो काकू. हो उठा. वेकअप. तुम्ही मी फक्त तुम्हाला उठवायला आलोय, अख्ख्या गावाला उठवायचं नाहीये मला. गावचा राहू द्या, तो घोडबंदरचा बुलडोजर जरी उठला
तरी मागच्या वेळेसारखं चोर समजून मला मारत होते. तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला न्यायला आलोय.